आज विजयादशमी आहे आणि शिवतीर्थावर एकीकडे शिवसेना उभाटा गटाचा दसरा मेळावा होतोय, तर मुंबईच्या आझाद मैदानावर आझाद शिवसैनिकांचा दसरा मेळावा होतोय। आवाज नेमका कुणाचा असणार आहे, मैदान कोण मारणार आहे, आपण जाणून घेणार आहोत। शंभूराजे देसाई आहेत आपल्या सोबत, कॅबिनेट मंत्री आहेत। साहेब, आज किती उत्साह आहे, जोश आहे, जल्लोष आहे आणि विजयादशमीच्या निमित्तानं नेमका धनुष्य बाणावरती कोण असणार आहे? धनुष्य बाणावरती शिक्कामोर्तब कायद्यानं, घटनेनं, नियमानं हा झालेला आहे। धनुष्यबाणाचं चिन्ह हे आम्हाला मिळालेलं आहे आणि शिवसेना ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना याच्यावर सुद्धा शिक्कामोर्तब झालेला आहे। निशाणावर कोण असणार? आम्ही हे बघा, आम्ही कधी कोणावर निशाणा साधत नाही। आम्हाला जर कुणी अंगावर आलं आणि आमच्यावर जर कुणी नेम धरला तर मग तो परतून लावण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। पण नेम तर धरतायत ना। संजय राऊत आजच म्हणाले की नामर्द आहे। निशाण्यावर घेण्या एवढा मोठा माणूस नाही। म्हणजे आमचं स्पष्ट मत आहे, सामान्य शिवसैनिकांना जरी विचारलं, ज्या शिवसैनिकांची निष्ठा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या चरणी आहे, असा कुठलाही निष्ठावान शिवसैनिक हा संजय राऊतांना कधीही महत्त्व देत नाही। त्यामुळं संजय राऊतांना आपण, म्हणजे मी अगदी नम्रतापूर्वक सांगेन, आपण माध्यमांच्याच प्रतिनिधीने त्याला डोक्यावर घेतलेला आहे। त्यांना म्हणजे ते कधी कुठल्या एका नगरपालिकेच्या निवडणुकीला निवडून आले नाहीत, कधी कुठल्या सरपंचकीला निवडून आले नाहीत। आमच्या आमदारांच्या मतावर ते खासदार झाले आणि मग ते मोठी टिमकी मारतात। मी नेहमी म्हणतो, मी विश्वज्ञानी आहे हे भासवायचा प्रयत्न नेहमी संजय राऊतांचा असतो आणि संजय राऊतांच्या असल्या सल्ल्यामुळंच आज जी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची परिस्थिती झालेली आहे, अनेक निष्ठावान शिवसैनिक, निष्ठावान आमदार, निष्ठावान खासदार, सगळे निष्ठावान लोक जे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या चरणी निष्ठा ठेवून आहेत, ते सगळे उद्धव ठाकरे साहेबांच्यापासून बाजूला गेले। त्याला कारण केवळ आणि केवळ संजय राऊत आहे। एक जी टीका त्यांनी जहरी टीका केली आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांवरती टीका केली आहे की मुख्यमंत्र्यांचे ज्या पद्धतीनं बॅनर्स पोस्टर छापलेले आहेत, बाडगा जास्त बांग देतो आणि नपुंसक जास्त कांदे खातो, पोटात मळमळल्यासारखे हे सगळे पोस्टर्स जे आहेत ते बाळासाहेबांसोबत लावलेत। आम्ही कधी हिंमत केली नाही, पुढच्या वेळी तुमचं सरकार येणार नाही, दिल्लीत राज्यामध्ये ठाकरेंचं सरकार येईल, अशी टीका ते करतात। संजय राऊत जास्त कांदे खात असतील, त्याच्यामुळे त्यांना कांद्याचं महत्त्व माहिती आहे असं म्हणलं तर कसं वाटेल? मला सांगा तुम्ही, कांदा कोण खातं काय करतं हे ते खाऊन अनुभवाचे बोल हे संजय राऊतांनी बोललेले आहेत। आता जे सांगतायत ना की वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या फोटोच्या बरोबर माननीय शिंदे साहेबांचा फोटो आहे, तर शेवटी आपलं दैवतच आपण फोटोमध्ये वर लावत असतो। ज्याला आपण दैवत असताना मानतो, ते दैवताचा फोटो आपल्या फोटोच्या वर आशीर्वाद ते दैवत आम्हाला देतंय, हा त्याचा अर्थ आहे। राऊतांना नेहमी उलटा अर्थ काढायची सवय आहे। आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जो फोटो लावलेला आहे, ते साहेब आम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि साहेबांच्या चरणाजवळ आम्ही खाली आहोत, हे त्या फोटोमधनं या ठिकाणी आम्हाला दाखवायचं। आमच्या निष्ठा ह्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराबरोबर आहेत, त्यात हयात कायम राहतील, हे याचं प्रतीक तो वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो आहे आणि त्याच्या खाली त्यांचा सेवक म्हणून, त्यांचा निष्ठावान शिवसैनिक म्हणून आमच्या सगळ्या शिवसैनिकांचं नेतृत्व करणारे आमचे मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांचा फोटो आहे। त्यातनं विनाकारण असं काहीतरी क्रुकेड माइंडेडली विचार करून संजय राऊत जे काय बोलतायत ना, ते महत्त्व देण्या एवढं सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे। महत्त्व देण्या एवढं मला वाटत नाही। बरं, आज मैदान कोण मारणार? आज बघा, मी मगाशी पण सांगितलं, आम्ही विचारावर चालणारी माणसं आहोत। शिंदे साहेबांची अनेक भाषणं आपण ऐकली, राज्याचं विजन ते मांडतील। 1.5 वर्षात राज्यानं काय काम केलं, काय विकास केला, सर्व स्तरातल्या सर्व घटकातल्या लोकांसाठी काय योजना राबवल्या, जे मागच्या 2.5 वर्षात जे झालं नाही ते या 1.5 वर्षात आपण कसं केलं, 2024 पर्यंत पुढचं विजन काय आहे, महाराष्ट्राला कसं देशातलं 1 नंबरचं प्रगतिशील राज्य आपल्याला करायचंय। आम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करणारी माणसं आहोत। आम्ही कामानं, आमच्यावर ज्या टीका करतात ना जे लोक, आम्हाला शिंदे साहेबांनी पहिल्या दिवशी सांगितले, जे लोक आपल्यावर टीका करतात त्यांना करू द्या, आपल्या कामातनं त्याला उत्तर द्या। त्यामुळं माननीय शिंदे साहेबांनी केलेल्या कामातनं त्यांना आजच्या सभेमध्ये उत्तर मिळेल। बरं, जरांगे पाटील पण टीका करतात, मराठा आरक्षण प्रश्नी सरकार बॅकफूटवर आलं असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही सुद्धा मराठा उपसमितीचे सदस्य। सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनं आहे। आम्हाला मराठा समाजाला कायम टिकणारं आरक्षण द्यायचं आहे। या 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आपण सातत्यानं या मराठा आरक्षणाच्या विषयावरती काम करतोय। अतिशय कॉन्क्रीट, स्ट्रॉंग, भक्कम असं क्युरेटिव्ह पिटिशन आपण सुप्रीम कोर्टमध्ये दाखल केलेलं आहे। लॉ फर्म बरोबर आपले त्याच्यातले
वेगवेगळ्या वेळोवेळी बैठका झालेल्या आहेत, सिनियर काउन्सिलच्या बरोबर बैठका झालेल्या आहेत. अगदी सेवानिवृत्त हायकोर्ट जज जे आपण या ठिकाणी ज्यांचा सल्ला घेतोय त्यांच्याबरोबर सुद्धा वेळोवेळी आमच्या बैठका झालेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं. जे आरक्षण 1.5 वर्ष हायकोर्टमध्ये टिकलं होतं, जे सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, ते सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे. याच्यासाठी सुप्रीम कोर्टातली क्युरेटिव्ह पिटिशन ही जिंकण्यासाठी सर्व बाजूनं राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आज भाषण करणार आहात तुम्ही व्यासपीठावर? भाषणाचा विषय हा मुख्य भाषण माननीय शिंदे साहेबांचा आहे आणि आम्ही सगळ्यांनी साहेबांना सांगितलेलं आहे की कारण हे बघा, लांबून लोक येतात आणि मग वेळेत त्यांना परत जाण्याची गडबड असते. मग आमच्यासारख्या वक्त्यांची भाषणं लांबत जातात आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या भाषणाला कमी वेळ राहतो. आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे, आम्ही कुणीही बोलणार नाही साहेब, तुमचं एकट्याचंच मार्गदर्शन त्या सभेमध्ये झालं पाहिजे. कारण काम करणारे नेता म्हणून शिंदे साहेबांकडे महाराष्ट्र बघतोय. गेल्या 1.5 वर्षात त्यांनी जे काम केले आणि खूप त्यांच्या पुढं विजन आहे पुढच्या 2024 पर्यंत, ते साहेबांना महाराष्ट्राला सांगायचे की आपण काय करणार आहोत. त्यामुळं मुख्य भाषण पूर्ण वेळ, जेवढा वेळ माननीय साहेबांना हवा आहे शिंदे साहेबांना, तेवढा वेळ त्यांनी भाषण करावं असं आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलेलं आहे. हिंदुत्व हा मुद्दा असेल, भ्रष्टाचार असेल, आणखी कोणकोणत्या मुद्द्यांवरती आपल्याला आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे पाईक आहोत. त्यांच्या विचारावर हयात चालणारे आम्ही मंडळी आहोत. त्यामुळे तो तर मुद्दा असणारच आहे आणि सकारात्मक पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे आम्ही माणसं आहोत. सकारात्मक दृष्टिकोन घेऊन पुढे जाणारे आम्ही माणसं आहोत. त्यामुळे आपण बघालच आता थोडा 2-3 तास बाकी राहिलेले आहेत आपला सभेमध्ये. आपण आपल्याला पाहायला मिळेल की एका बाजूला टोमणे सभा चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्याचं विजन असणारी, राज्यातल्या सर्व घटकातल्या लोकांना न्याय देणारी भूमिका कशी आहे ती आपल्याला ऐकायला मिळेल. रोहित पवार युवा संघर्ष यात्रा काढतायत, त्यानंतर ते सरकारवर सुद्धा टीका करतायत. मला त्यांना एकच म्हणायचे रोहित दादांना की 2.5 वर्ष तुमच्या नेत्यांच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल होता महाविकास आघाडी सरकारचा. त्यावेळी युवकांसाठी असलं धोरण का नाही आणलं? त्यावेळी हे युवकांचे प्रश्न का नाही सरकारपुढे मांडले? त्यावेळी जेव्हा हातात होतं, तुमच्या हातात सरकार होतं, पवारसाहेबच रिमोट चालवत होते सरकारचा, ते असताना काही केलं नाही आणि हातात सत्ता नसताना मी युवकांसाठी काहीतरी करतोय. जरूर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्यांचा अधिकार असतो. कुणी काय करावं, कुणी मोर्चा काढावा, कुणी आंदोलन काढावं, कुणी यात्रा कराव्यात, तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मिळालेला अधिकार आहे. पण मला एवढंच म्हणायचे, हातात असताना काही केलं नाही आणि आता केवळ भासवण्याचा प्रयत्न ते करतायत. त्यांनी त्यांचं काम करत राहावं. राज्य सरकार निश्चितपणे राज्य सरकारचे जे धोरण आहे त्याप्रमाणे युवकांच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहिलेलं आहे. पुढे सुद्धा आम्ही राहणार आहोत. निलेश राणेंचं एक ट्विट आहे, चर्चेमध्ये आलेलं आहे, ते राजकारणातून संन्यास घेत आहेत अशा आशयाचं त्यांनी ट्विट केलं. पण आता एक 15 मिनिटापूर्वीच पाहिलं की माननीय माजी खासदार निलेश राणे साहेबांचं एक ट्विट आलेलं आहे. माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही, त्यामुळे माझं बोलणं झाल्यावरच मी त्याच्यावर अधिक भाष्य करेन. पण त्यांनी कोणत्या पार्श्वभूमीवरती कशासाठी असं ट्विट केलेलं आहे, कारण त्यांच्या कुटुंबाला एक परंपरा आहे. माननीय राणेसाहेब कष्टातनं संघर्षातनं पुढे आलेले एक नेतृत्व आहे. राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, राज्यात मंत्री, केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे कॅबिनेट मंत्री, अशी एक राजकीय परंपरा असणारं ते घराणं आहे. त्यामुळं माननीय माजी खासदार निलेश राणे साहेबांशी मी समक्ष या बाबतीत बोलतो आणि मग सांगतो आपल्याला. एक शेवटचा प्रश्न आहे, आज शिवसेना दसरा मेळावा आहे, आवाज नेमका कुणाचा घुमणार? आवाज निष्ठावन शिवसैनिक जे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेले आहेत, त्यांचाच आवाज महाराष्ट्रामध्ये आज आझाद मैदानावरून घुमलेला आपल्याला पाहायला मिळेल. अजय, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर आपण पाहतोय की शंभूराजेंनी टीका केलेली आहे संजय राऊतांवर. त्यासोबतच आज दसरा मेळाव्यानिमित्त आझाद मैदानावर आझाद शिवसैनिकांचा आवाज घुमेल असं म्हणतात. आवाज कशा पद्धतीनं घुमणारे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन संदेशचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.